मुंबई गोवा मार्गावर बसचं टायर फुटलं. भीषण आगीत बस जळून खाक. जीवितहानी नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या एका खासगी बसनं अचानक पेट घेतला. बसच्या मागचं टायर फुटून बसला आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. संपूर्ण बस मात्र जळून खाक झाली. औदुंबर छाया या ट्रॅव्हल्स कंपनीची बस आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास रत्नागिरी इथून मुंबईकडे जात होती. बस महाडजवळ आली असता अचानक आग लागली. चालकानं प्रसंगावधान राखून गाडीतील 19 प्रवासी आणि अन्य 3 कर्मचारी मॅनेजर यांना सुखरूप बाहेर काढलं. या घटनेची माहिती समजताच महाड MIDC पोलीस ठाणे तसंच MIDC फायर स्टेशननं तातडीनं घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. पोलिसांनी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसनं मुंबईला रवाना केल्याची माहिती MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती आंधळे यांनी दिली आहे. सुमारे 7 वर्षांपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानं झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये 40 पेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. मध्यरात्रीत झालेल्या या अपघातानंतर 7 वर्षांपूर्वींच्या या कटू आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.